तर दिवाळी सेलिब्रेशन घरी झाल्यानंतर पुण्याकडे आलो सकाळी सकाळी आणि संध्याकाळी माझी मैत्रीण आली होती एवढं सगळं फराळ घेऊन देण्यासाठी. आणि कुठे गावाला गेलेलो असेल आणि मग 10-15 दिवसानंतर रिटर्न आले तर सगळे रिलेट करतील सगळ्यात आधी आपण कुठे पळतो म्हणजे डीमार्ट. आणि आमचं तर काही टेन्शनच नाही, फक्त एक रोड ओलांडला की आमचं डीमार्ट येतं. आणि खरं सांगायचं झालं तर एवढ्या 6-7 महिन्यामध्ये एवढं जवळ डीमार्ट असून सुद्धा मी फक्त आज सेकंड टाइम डीमार्टला जाते, कारण की यांना त्या गर्दीमध्ये जायला अजिबातच आवडत. त्याला कंटाळा नाही म्हणता येणार, पण यांना त्या डीमार्टमध्ये जायला काही आवडत नाही, कारण की एवढी गर्दी असते आणि आपल्याला सुट्टी असते सॅटर्डे आणि संडे, आणि सॅटर्डे आणि संडेला तिथे एवढी भीड लागलेली असते की विचारू नका. कधी नवत घेऊन गेले तिकडे डीमार्टला काही नशिबात नव्हतं, म्हणजे घरी लगेच वायफाय वाला आला होता. मग थोडंसं फटाफट 1 तासामध्ये आवरलं, 1 तासही नसेल, कारण की काउंटरलाच बिलिंग काउंटरलाच एवढा टाइम. नंतर घरी आलो, नंतर हा वायफायचा एवढा पसारा पडलेला होता, तर इच्छा नसूनही वायफाय लावावं लागतं. सिटीपेक्षा गाव तरी परवडलं, म्हणजे तिकडे तरी व्यवस्थित नेटवर्क असतं, इथे तर कशालाच नेटवर्क नाही, कुठलंही कार्ड. म्हटलं जाऊ देत, तर वायफाय लावून टाकला तिकडे, म्हणजे एक टेन्शन गेलं. आता आम्ही सोबत योगा करत होतो 3 जणी, पण मला काही जास्त जमायचं नाही, कारण की मी योगाला गेले की सिया इकडे उठून बसायची. तर मग त्यांचाही राहायचा आणि माझाही राहायचा. त्यापेक्षा यांनी आता मस्त असं बेटर जिम लावली आहे, जवळच आहे, तिकडे फुल 2 तास मस्त त्या जिम मध्ये जातात आणि मी थोडंफार घरी करते. जिम मधून आल्यानंतर थोडं काही खायला घेऊन आलं होतं, काही अपर्णाच्या घरचं, काही माझ्या घरचं, काही सोनियाच्या घरचं. मस्त 11 वाजता छान बेत केला. जसं मी लास्ट मिनी ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की सोफा बघते, प्लीज कमेंट करा एखादं चांगलं शॉप असेल, दुकान असेल एखादं, कारण सध्या सॅटर्डे संडे असेल की आमची शोध मोहीम सुरू आहे एक चांगला सोफा बघण्यामध्ये. काही एवढं नाही डिझाईनचं, फक्त कलर कुठला घ्यायचा, कारण की माझ्या घरामध्ये जास्त तरी बेज कलर आहे, पण सेम कलर नको, थोडासा वेगळा हवा. तर हेच कन्फ्युजन चाललंय. तर भेटू लवकरच, तोपर्यंत बाय बाय.